तर पीएम कडून 200 रुपये बक्षीस आले। बाप बड़ा ना भैया, सबसे बड़ा दोस्तों रुपया। आपण नयनला सुद्धा पाहतोय खांबेरच्या टीम मध्ये एक जबरदस्त उभरता शिकारा खांबेरे वजनात खांबेरे टीमचा। बघा मी पहिला पुकार दिलाय महादेवकर आणि गावदेवी खंदार। आपण जय्यत तयारीत राहायचं मित्रांनो, कारण की आपण खूप विलंब लावता। जास्त टीम नाहीये, फक्त 6 टीम उरल्या। जर तुम्ही लगेच पण जर लगेच सामना चालू करून घ्या। कोणाचा जन्म काय देऊन गेला, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आपल्याला स्वराज्य देऊन गेला। कबड्डी म्हणजे रायगडची पंढरी आणि खंडोबाची जेजुरी। कबड्डी म्हणजे रायगडची पंढरी आणि खंडोबाची जेजुरी। कबड्डी म्हणजे पाठीवरचा वार आणि तलवारीची। चला सामना चालू होतोय। एकीकडे आपण खांबेरीला पाहतोय तर प्रतिस्पर्धी तलवडीला पाहतोय। आपण जाऊया। खंबीर वर्सेस तलवडी यांच्यामध्ये असलेला हा सामना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय। सोहम पडवळ रेडिंग साठी जातोय। अशा किती पोळ्यांची कमाई करेल एक नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू जय बजरंग रोहा संघाकडून खेळलेला सोहम पडवलला पाहतोय आपण खांबेरीच्या पटामध्ये। पहिली लढाई मारली रिक्त असते, माघारी परत आला जर्सी नंबर 1 आहे। आता सोहम पडवल माघारी परत आला, प्रत्युत्तर तलवडे संघाचा हा चढाई हो 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 हो। महत्वाच्या रायडरला बाद केलाय, सोहमला माघारी धाडलाय, पहिला गुण कमावलाय तलवडे संघाने। नयनला आपण पाहतोय रेडिंग साठी एक छोटा पॅकेट बडा धमाका अशा पद्धतीची रेडिंग करेल मैदानामध्ये। एक चांगला संत पद्धतीचा मार्च पण मैदानामध्ये पाहतोय। खरोखरच या ठिकाणी आपण पाहतोय माधेपूरच्या ग्राउंड वरती असलेला हा सामना पुन्हा एकदा एक चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय। एक लाईव्ह प्रेक्षकांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहिली जाते। गोल आणि रेड असणार आहे, किती पॉईंटची कमाई करणार। एक 5 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय तलवडीच्या पట్టणामध्ये। पॉईंट मारण्याच्या नादामध्ये आणि घेरगाव लागलाय, पकड लागले, पकड सक्सेसफुल सुद्धा झाले। काय घेराव लागला मित्रांनो, सगळ्यांची लक्ष वेधणारा पकड आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटली। वारंवार आपण या रेडरला पाहतोय। तशा पद्धतीची रेडिंग असणार मैदानामध्ये। खरोखरच एक चांगल्या पद्धतीची रेडिंग दोन्ही कोपरामध्ये खेळला जातोय मैदानामध्ये। अंबेरला कुठे ना कुठेतरी कमबॅक करावं लागणार आहे मैदानामध्ये। नयन देणारे चढाईसाठी मूर्ती लहान आणि कीर्ती महान असेल, परंतु रिक्त असे माघारी परतोय। तलवडे 2 तर खांबेरे 0 असा गुणफलक आपण पाहतोय। सागर सुद्धा छान आपण पाहतोय, सागर सुद्धा चांगला डिफेंडर आहे खांबेर संघात। आणि आता मात्र भाई होणार का? हो हो जबरदस्त। तेलाने दिवे तर सर्वच लावतात, तेलाने दिवे तर सर्वच लावतात, परंतु जे फिटनेस पुन्हा एकदा आपला छोटा पॅकेट बडा धमाका। खरोखरच कशा किती पॉईंटची कमाई करेल नयन घेणारेला आपण पाहतोय जर्सी नंबर 19 जगात भारी 19 फेब्रुवारी आणि तो नयन चढाईसाठी आलाय। पुन्हा एकदा रिक्ताचे माघारी परतलाय। दुसरा पुकार देतो लक्ष वेधेल महादेवकर आणि गावदेवी खंदार। आपण जे तेरेत राहायचं आहे आपल्याला दुसरा पुकार महादेवकर आणि गावदेवी खंदार। जर्सी नंबर 2 असा जबरदस्त रायडर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। तलवडे संघाचा हा खेळाडू त्याला प्रत्युत्तर जर्सी नंबर 7 उत्तर वाजलाय डू डाय करो या मरो। एक तर गुण कमवायचा आणि तर गुण द्यायचा आहे। खुल्लो कराय कोणाचा अटॅक आणि
मला वाटतंय नाही झालाय, परंतु टॅकल झालाय आणि गुणफलक आपण पाहतोय. तलवडे 4 तर खांबेरे 0. आपल्याला ते कॉम्बिनेशन, आपल्याला कुठल्या रेडरला कोणत्या मध्ये काय आपले प्लॅन पाहिजे. हे कबड्डीचा खेळ असा आहे ना, त्याच्यामध्ये प्लॅन विथ सक्सेसफुल असं का म्हटलं जातं ना. तो अनेक वेळ आपण म्हणतो ना, आपण ज्यावेळी सामना खेळत असतो त्यावेळी आपल्यामध्ये ते अनुभव असणं फार गरजेचं असतो. आपल्यामध्ये ते प्लॅन असणं सुद्धा फार गरजेचं असतो. या रेडरवरती कोणत्या चेन वरती पॉइंट मारणार आहे याचं आपल्याला आधी माहिती पाहिजे की कशा पद्धतीने घेरावं लागेल. हे आधी ठरली जाते. एकदा तळवडे संघाकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की गुरुजी चांगल्या पद्धतीची प्रॅक्टिस करून आलेला संघ म्हणजे तळवडे. कॉम्बिनेशन पहा त्यांचं फुल सक्सेसफुल आहे. रीडिंग सुद्धा चांगल्या पद्धतीने चालू आहे, डिफेन्स सुद्धा चांगल्या पद्धतीचे आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी पॉईंट आणखी कमावला जातोय. 0-5 अशी लढत आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. 0 आणि 5 चे अजून सुद्धा खांबेर संघाने खातं खोललेलं नाहीये. एकट्या मामाने जर एकट्याने टॅकल केला तर भाच्याकडून 200 रुपये आहेत. मांदारकर यांच्याकडून एकट्याने टॅकल केला तर 200 रुपये आहेत. खाता खोललेला नाही आहे खांबेरे संघाने. नयनवरती जबाबदारी असेल ती आणि त्याचा सहकारी. सुपर टॅकल होणार का? 2 विरुद्ध 1 अशी लढाई आपण पाहतोय. एकावरती दोघे भारी की दोघांवरती एकटा भारी? थोडीशी सादर करून घाई झाली आहे. तलवडे संघ सुद्धा. नयन बेनारे पुन्हा एकदा चढाईसाठी, ज्याचा जर्सी नंबर 19 फेब्रुवारी 1630 साली छत्रपती शिवाजी महाराजांना शिवनेरी किल्ल्यावरती जन्मदिवस आणि नयनचं जर्सी नंबर सुद्धा 19 आहे. जगात भारी 19 फेब्रुवारी असं म्हटलं जातं. नयनवरती जबाबदारी असेल, छोटासा नयन काय करणार? नयनचं लक्ष विचलित आणि अपघात निश्चित. नयन बाद 4 नंबर जर्सी. संघाला आता पॉईंट कमावे लागणार आहेत. मैदानामध्ये धावाधाव करावी लागणार आहे. पॉईंट मध्ये सक्सेसफुल घ्यावे लागणार आहेत. आपण मैदानामध्ये पाहतोय खांबेरीच्या पठारामध्ये, तळवडीच्या पठारामध्ये आपण पाहतोय कशा पॉईंटची कमाई करणार, किती पॉईंट लागणार मैदानामध्ये. आता पॉईंटची कमाई करावी लागणार होती, मात्र सक्सेसफुल झालाय. आता मात्र खातं खोललं गेलंय. मगाशी सोहम बाद झाला होता, त्याला उठवण्यामध्ये अपयशी ठरला होता तो म्हणजे खांबेकर. परंतु आता पहिल्या काढाईवरती सोहमनी गुणांची कमाई केली. जबाबदारीने खेळ करावा लागेल. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे मावले जबाबदारीने किल्ला लढवायचे, तसाच अगदी सोहमला खेळ करावा लागेल. याच्यानंतर होणारा सामना मारिओकार वर्सेस गावदेवी खंडार. जगदीश मुंडे टीम आले काय? हो आहे. ऋतिक गिजे कुठला असल्यास जरा आमच्या जो संपर्क साधा. ऋतिक गिजे हाय हो आज आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटते. खरोखरच एका बाजूला खांबेर संघ तर दुसऱ्या बाजूला तळवडे हा संघ पूर्ण जिंकणार. सगळ्यांची आशा लागली की आपला सामना जिंकावा, आपण जिंकावा. पण कबड्डी असा खेळ आहे ज्याच्या अंगी नानाकाला तोच जिंकेल मैदानाचा खेळ म्हणजे तो कबड्डीचा खेळ. कोण जिंकेल मैदानामध्ये सर्व प्रेक्षकांची लक्ष वेधणारा सामना आपल्याला भेटीस आलाय. असणार आहे. खरोखरच करू या मरो की स्थिती असणार आहे. रेडरला पॉईंट कमावे लागणार आहे. घेराव लागलाय. किती पॉईंट असणार आहे? 45 होतील. खेळाडूने कोणताही वादविवाद करू नये. खेळाडूने कोणताही वादविवाद करू नये.
पंचांचा नियम अंतिम राहील. खरोखरच रेडरला या पद्धतीवर घेरावं लागलाय खरोखर आणि हे सुद्धा इथे सुद्धा घेरावं लागलाय की काय सक्सेसफुल टॅकल झालाय. दोन्हीकडे एक पॉइंटची कमाई केली जाते. 11-3 असं पाहतोय आपण. सागर परवाल आपण रेडिंग मध्ये पाहतोय किती पॉइंटची कमाई करणार. 20 त्या हाताने मागे परत नाही. चांगला पाच चुकलेला मैदानामध्ये पाहायला भेटतोय. त्या मात्र माहिती आहे की आपल्यामध्ये बरोबरच आपले लीड आहे. आपण शांतपणे गेम खेळावा, टाइम काढावा, रेडवरती गेम चालू करावा. अशा सगळ्या रणनीती असणं सुद्धा फार गरजेचं असतं. याच रणनीतीवरती खेळणारे आपल्याला टोयोटा संघ पाहायला भेटतोय मैदानामध्ये. रेडवरती सामना चालू आहे. खरोखरच पुढे संघाला आता पॉईंट कमावे लागले. आता गडबड करायची, आता आपल्याला गडबड नाही करायची आहे. नक्कीच देवेसर खांबेरे संघाला आता काहीतरी करावं लागेल. रणनीती आखली जाणार आणि प्लॅनिंगने खेळ करावा लागेल. कारण की सोहम लढतोय, सोहम रेड मारतोय, चांगला खेळ करतोय. सोहमला यश प्राप्त करावं लागेल. उगवत्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून माणसाची प्रगती होत नसते, तर सूर्य उगवण्याआधी घोड्याच्या वेगाने कष्टाची दौड करावी लागते. जर कबड्डीमध्ये यश मिळवलं असेल तर तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. आणि ते सोहमला टॅकल करण्याची गरज होती का, कारण सोहम चांगला लीडर आहे. आपण प्लॅनच्या विषयी बोलायला भेटलं ना, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा इतिहास लिहिला ना, तेव्हा अफजल खानाला जेव्हा मारायचं होतं ना, तेव्हा 1 वर्षभर प्लॅन केला. तेव्हा ते अफजल खानाला मारू शकले. स्वतःच्या दाढीपर्यंत एवढं त्यांचं नियोजन होतं. अशा तऱ्हेचं नियोजन असेल ना तर आपण कोणताही प्लॅन सक्सेसफुल करू शकतो. आणि टॅकल सुद्धा सक्सेसफुल झालाय मैदानामध्ये.